गीत गायलेलं आहे, प्रार्थना केलेली आहे परमेश्वराच्या नावाला घेऊन. आणि त्याचप्रमाणे आज आपल्यातले अनेक जण वाढदिवस साजरा करत आहेत, काही जणांचे लग्नाचे वाढदिवस. हालेलुया. पहिले करिंथ्याचा 16वा अध्याय जो विषय आहे तो यरुशलेम मधील गोरगरिबांची वर्गणी याविषयी आहे. परंतु त्याकडे जाण्याआधी मला वाटतं मला अनेक दिवसापासून हे जाणवत होतं, परंतु आणि मी लिहून सुद्धा ठेवलं होतं. तर त्याच विषयी मला वाटतं आपण थोडक्यात चर्चा करावी. आणि तो विषय आहे जन्मदिवस, वाढदिवस, नाही का. त्या विषयाकडे जाण्याआधी मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो. पवित्र शास्त्र काय म्हणतं की तुम्ही आणि मी वाढदिवस साजरे करावे? सुरुवातच आपण आज एका म्हणू शकतो एका प्रॅक्टिकल विषयावर करणार आहोत. कारण आपण आपल्या प्रार्थना गटातले म्हणा किंवा जगभरातले सगळेच जण प्रत्येकाला वाढदिवस साजरा करणं आवडतं. लग्नाचा वाढदिवस असो, जन्माचा वाढदिवस असो, आपल्या लेकरांचा वाढदिवस असो, कोणाला आवडत नाही? सगळ्यांना आवडतं. हालेलुया. माझा सगळ्यांना प्रश्न आहे, पवित्र शास्त्र काय म्हणतं? तुम्हाला काय वाटतं? अंदाज बांधला तरी चालेल. येस, बायबल स्टडी आपण 4 वर्ष झालं करतोय. वाढदिवसाविषयी देवाचं वचन काय म्हणतं? काय वाटतं तुम्हाला? वाढदिवस साजरा करावा की न करावा? की पवित्र शास्त्र काही सांगतच नाही? येस, सीमा काही बोलू इच्छित होती. ब्रदर कुठं म्हणजे वाचलेलं नाही वाढदिवसाविषयी साजऱ्या करण्याविषयी. मी तर नाही ऐकलं. आनंदोत्सव ठीक आहे, म्हणजे आनंदोत्सव म्हणजे काय, देवबापाचे आभार मानणं आजपर्यंत त्यांना सांभाळलं म्हणून. पण बाकीचं जे आपण करतो ना त्याविषयी नाही मला पण. येस, हालेलुया. येस, हिरे साहेब तुम्ही काय बोलू इच्छिता? माझं तेच म्हणणं आहे सर, देवाचे आभार मानण्यासाठी, देवाचे देवाला आभार. धन्यवाद. येस, खाता पिता जे काही करता देवाच्या गौरवासाठी. हालेलुया. येस सर. येस, मी तुम्हाला हिंट देतो, एक हिंट देतो, फार महत्वाची गोष्ट आहे. मला स्वतःला अभ्यास करता नाही जाणार. पवित्र शास्त्रात तुम्हाला माहिती आहे 2च व्यक्ती आहेत की ज्यांनी वाढदिवस साजरा केला असं नमूद आहे. तुम्हाला माहिती आहे का ते 2 व्यक्ती कोण आहेत? कोणाच्या लक्षात आहे? हेरोदाची मुलगी. हालेलुया, हालेलुया. थँक्यू कोथंबीर सर आणि थँक्यू शर्मिला मॅडम. चला वचन वाचूया. मत्तई 14:6 कोणीतरी काढा. पहिला व्यक्ती आपल्याला सापडला, हेरोद. हेरोदाचा वाढदिवस होता. मत्तई 14:6 कोणीतरी वाचा. मत्तईकृत शुभवर्तमान अध्याय 14 वचन 6. नंतर हेरोदाचा जन्मोत्सव आला असता हेरोदियेच्या कन्येने सभेत नाच करून हेरोदाला संतुष्ट केले. आमेन. वचन सांगतं की हेरोद जो होता, जो मांडलिक राजा होता गालिल प्रांताचा, जो एसावाच्या वंशातला होता, लक्षात घ्या प्रिय, इस्रायली सुद्धा नव्हता. तो हेरोद मांडलिक जो राजा होता, जो अधर्मी राजा होता, जो पापी राजा होता, नाही का, ज्याला बाप्तिस्मा करणारे योहानाने त्याचा दोष दाखवला होता, तो हा हेरोद. वचन सांगतं की त्याचा जेव्हा वाढदिवस आला त्या वाढदिवशी त्याने जन्मोत्सव आला आणि त्या दिवशी काय केलं, त्याची हेरोदियाची जी कन्या होती तिने दरबारात नाच करून हेरोदाला खुश केलं. आणि त्या वाढदिवसाचा शेवट कशात झाला प्रिय? कोण सांगणार? हेरोदाच्या वाढदिवसाचा शेवट कशात झाला? बायबल स्टडी. योहानाचं शिरच्छेद केलं. शिरच्छेद केलं. बाप्तिस्मा करणारा योहानाचं शिर तबकात घालून मला द्या असं हेरोदियाने सांगितलं की तू कन्याला म्हटलं तू मागणी कर. आणि हेरोद खिन्न झाला, पण त्याला ती मागणी पूर्ण करावी लागली. मनुष्यांचं एक नाही का. त्या सेलिब्रेशन मध्ये आपण समजू शकतो देव नव्हता, सैतान होता, नाही का. एक सेलिब्रेशन आपल्याला लक्षात आलं. आता पुढची हिंट देतो. जुन्या करारात सुद्धा असा एक व्यक्ती आहे ज्याचा वाढदिवसाचा उल्लेख आहे. कोणाला माहिती आहे का कोण आहे? हिंट. जुन्या करारामध्ये कोणाला आठवतं? कोणी आहे त्याचा वाढदिवस आला? हालेलुया. त्याचा परिणाम काय झाला ते सुद्धा आपण वाचू. त्याआधी मी वेळ देऊ इच्छितो. कोणाला आठवतं का? ठीक आहे, वचन वाचू. उत्पत्ती याचा 40वा अध्याय वचन 20 ते 23 कोणीतरी वाच. किंबहुना उत्पत्ती 40 वचन 16 ते 23 कोणीतरी वाच. उत्पत्ती 40 16 ते 23.
वाचक वर्ग तयार आहेत ना? पवित्र शास्त्र घेऊन बसले. उत्पत्ती 40 वचन 16 ते 23. स्वप्नांचा अर्थ चांगला आहे हे पाहून आचार्याच्या नायक योसेफास म्हणाला, मलाही असे स्वप्न पडले. पांढऱ्या रोट्यांच्या 3 टोपल्या माझ्या डोक्यावर होत्या आणि वरच्या टोपलीत फारोसाठी सर्व प्रकारची पक्वाने असून पक्षी माझ्या डोक्यावरील त्या टोपलीतले पदार्थ खात होते. योसेफाने उत्तर दिले, त्याचा अर्थ असा, त्या 3 टोपल्या म्हणजे 3 दिवस, फारो 3 दिवसाच्या आत तुझे शिर वर करून उडवेल, तुला झाडावर फाशी दे आणि पक्षी तुझे नाश करून खातो. वचन 23 पर्यंत तिसऱ्या वाचा. दिवशी तिसऱ्या दिवशी फारोचा वाढदिवस आला. तेव्हा त्याने आपल्या सर्व चाकरास मेजवानी दिली आणि त्याने आपला प्याले बर्दाराचा नायक व आचार्याचा नायक यांना पुढे आणले. त्याने प्याले दरबाराचा नायक त्याच्या हुद्द्यावर पूर्ववत नेमिले आणि तो फारोच्या हाती प्याला देण्याचे काम करू लागला. पण त्याने आचार्याच्या नायकास फाशी दिली. योसेफाने त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितल्याप्रमाणे घडले. तथापि दाराच्या नायकाने योसेफाचे स्मरण ठेवले नाही, त्याला विसरला. आमेन. इजिप्तचा नाही का, परमेश्वराला न ओळखणारा असा इजिप्त देशाचा जो राजा होता, फारो होता, योसेफ जेव्हा तुरुंगात होता तेव्हाची ही घडलेली घटना आहे नाही का. तुरुंगामध्ये योसेफाबरोबर फारोचे 2 सेवक होते. एक होता प्यालेबरदार आणि दुसरा होता आचारांचा न्याय. एक होता प्यालेबरदारांचा न्याय. दोघांनाही स्वप्न पडली. दोघेही योसेफाकडे गेले. योसेफाने दोघांनाही अर्थ सांगितला आणि योसेफाने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी फारोच्या वाढदिवशी प्यालेबरदारांचा नायक होता, त्यांना अगदी बरोबर त्याच्या हुद्द्यावर जागा मिळाली. आणि योसेफानेच सांगितल्याप्रमाणे जो आचार्य होता त्याच्यावर तर वाढदिवशी वाईट गोष्ट घडली नाही का, त्याला फाशीवर देण्यात आलं. 2च घटना प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये वाढदिवसाविषयी नमूद आहे. आपण मुद्दामून हा विषय घेतोय, आपण लक्ष देऊया. या विषयामधून देवाचं वचन आपल्याला काय सांगू इच्छित. आता मी माझ्याकडे आपण विश्वासणाऱ्या हे तर दोन्ही उदाहरणं पवित्र शास्त्रात 2च उदाहरणं जी वाढदिवसाविषयी दिली आहेत की वाढदिवसाने आपण पाहतो की ही दोघेही जण, मग तो हेरोद राजा असो किंवा फारो असो, ते देवाला न ओळखणारे लोक. आता माझा पुढचा प्रश्न आहे, ख्रिस्ती किंवा विश्वासणारे, पुन्हा एकदा मी त्याच प्रश्नाकडे होतो आणि त्याचं उत्तर सुरुवातीला शर्मिला मॅडम आणि हिरे साहेबांनी सुद्धा दिलेलं आहे. पुन्हा एकदा मी प्रश्न विचार, तुम्ही आणि मी ख्रिस्ती म्हणून थोडा वेगळा प्रश्न आहे. वाढदिवस असो, मग तो लग्नाचा वाढदिवस असो, जन्माचा वाढदिवस असो, तो साजरा करण्याचं अगत्य आहे का? सोपं उत्तर आहे. बोलू ब्रदर. येस हे येस. बाप्पाची कारण देवानं गेली वर्षभर सांभाळलं. देवाचे उपकार वाढदिवस म्हणजे देवाचे उपकार करणं हा उद्देश. येस, नंदाताई म्हणत आहेत वाढदिवस म्हणजे देवाची उपकार स्तुती करणं. अगदी बरोबर. येस शर्मिला मॅडम, तुमचा आवाज नाही आला. हालेलुया. उपदेशक काय म्हणतो? यस शिवाजी हिरे साहेब सुद्धा काही म्हणायचे. येस शिवाजी हिरे साहेब. या दोन्ही वचनांकडे जर बघितलं तर मग आपण नाही करायला पाहिजे वाढदिवस. दोन्ही उदाहरणाकडे पाहिलं तर थोडी भीती वाटते नाही का. बरोबर आहे. माझा प्रश्न तोच आहे, वाढदिवस करणं अगत्याचं आहे का, महत्वाचं आहे का? आणि त्याचं सरळ स्पष्ट उत्तर आहे प्रियानो, नाही. एखादा वाढदिवस आपण साजरा केला नाही बिघडत नाही, परंतु आपण जर वाढदिवस साजरा केला तर साजरा केल्यानेही देवाविरोधात कुठली गोष्ट करत नाही. पण तो वाढदिवस असो, जन्मदिवस असो, आनंदाचा प्रसंग असो, कोणताही प्रसंग असो, तो कशा रीतीने साजरा करतोय हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपण जे काही करतोय ते देवाच्या गौरवासाठी करतोय की नाही हे जाणून घेणं, पडताळणं महत्वाचं. म्हणून देवाचं वचन सांगतं, आपण अभ्यास केलेला आहे, तुम्ही जे काही करता, खाता पिता देवाच्या गौरवासाठी. अशा वेळी मी पुन्हा एकदा थोडक्यातच हा विषय घेत आहे. आपला एखादा भाऊ किंवा बहीण जर समजा वाढदिवस साजरा करते, विश्वासात आहे, लग्नाचा असो, जन्माचा असो, कुठलाही वाढदिवस असो किंवा दुसरा कुठलाही प्रसंग असो आनंदाचा, एखादा तो जर वाढदिवस साजरा करतोय आणि आपण जर साजरे करत नाहीये, तर याच्यामध्ये बरोबर कोण आणि चूक कोण? साजरा करणारा चूक की साजरा न करणारा चूक? काय वाटतं?
प्रॅक्टिकल प्रश्न, जवळचे प्रश्न, बायबल स्टडी अशीच असते. येस श्वेता. मला वाटतं कोणीही चुकीचं नाहीये, कारण जे काही करतं ते देवाच्या गौरवासाठी करतं. येस, हालेलुया. आपण वचन वाचूया. मी विनंती करतो, आपण अभ्यास केलेला आहे प्रिया. रोम पत्राचा 14वा अध्याय वचन 5 आणि 6 कोणी वाचा. रोम 14, 5 आणि 6. दुसरा अध्याय ना, दुसरा रोम अध्याय. पत्र 14वा अध्याय वचन 5 आणि 6. येस. कोणी माणूस एखादा दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो, दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो, तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी. आमीन. वचन 6 सुद्धा वाचा हिरे साहेब. येस सर. जो दिवस पाळतो तो प्रभूकरिता पाळतो, आणि जो खातो तो प्रभूकरिता खातो, कारण तो देवाचे आभार मानतो. जो खात नाही तो प्रभूकरिता खात नाही, आणि तोही देवाचे आभार मानतो. आमीन. आमेन. हालेलुया. किती सोपं आहे बघा. आपण गोष्टी बरेचदा क्लिष्ट करून ठेवतो. ख्रिस्ती जीवनला प्रियानो फार सोपं आहे, पण त्याचं एक महत्वाचं रहस्य आहे, गुड आहे, जे आपण समजणं गरजेचं आहे. ते म्हणजे सर्व गोष्टींची पडताळणी देवाच्या वचनात करणं गरजेचं आहे. देवाचं वचन आपल्याला शिकवतं प्रियानो. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट किंवा मोठ्यातला मोठा निर्णय या जगामध्ये सर्व गोष्टीमध्ये देवाचं वचन आपल्याला मार्गदर्शन करतं. आपण ते समजणं गरजेचं आहे. आणि केवळ समजणं नाही, नुसतं वचन ऐकलं आणि जर ते पाळलं नाही तर आपली गणती मूर्ख मनुष्य. प्रभूने स्पष्ट सांगितलेलं आहे नाही का, जो माझं वचन ऐकतो आणि पाळतो तो त्या शहाण्या मनुष्यासारखा आहे, जो आपलं घर खडकावर बांधतो. देवाचं वचन आपल्याला सांगतं, कोणी माणूस एखादा दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो. त्या 365 दिवसामध्ये एक दिवस त्याच्यासाठी आनंदाचा आहे, कारण त्या दिवशी तो जन्माला आला. दुसरा एखादा मनुष्य आहे तो मानत नाही. तर काय म्हटलंय, प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी. आणि कशाची खात्री करायची ते पुढच्या वचनात सांगितलंय, की तो जो दिवस पाळतोय, तो वाढदिवसाचा दिवस असतो, लग्नाची अॅनिव्हर्सरी असो, वाढदिवस असो, किंवा ख्रिसमस असो, किंवा गुड फ्रायडे असो, किंवा रिझरेक्शन संडे असो, किंवा वर्षाचा पहिला दिवस असो, किंवा वर्षाचा शेवटला दिवस असो, कोणताही दिवस असो, वचन सांगतं की तो जो दिवस पाळतो तो कोणाकरता पाळतो. कोणीतरी पूर्ण करा अक्षर शब्द. कोणाकरता पाळायचा दिवस? देवा. प्रभू करता. हालेलुया. येस, थँक्यू. प्रभू करता, तुमच्या माझ्या प्रभू येशू ख्रिस्ता करता जर आपण वाढदिवस पाळतोय, जर आपण जन्मदिवस पाळतोय, मग तो कोणताही दिवस असो, तरच तो पाळू शकतो. नाहीतर मग त्या पाळण्यामध्ये काही अर्थ नाही. आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी. जो दिवस पाळतो तो प्रभू करता पाळतो, कारण तो दिवस पाळण्याद्वारे प्रभूचे आभार मानतो. आपण मानतो का प्रिय? हालेलुया. प्रत्येकाने आपली वैयक्तिक पडताळणी करा. तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी, तुमच्या कुठल्याही जीवनातल्या विशिष्ट दिवशी स्वतः करता पाळता की प्रभू करता पाळता, ह्याची आपण प्रत्येकाने पडताळणी करणं गरजेचं आहे. मुद्दामून मी हा विषय घेत आहे प्रिया, कारण मागील 4 वर्ष प्रार्थनेमध्ये असताना ही गोष्ट अनुभवास आली. आपल्यातले बहुतांश जण वाढदिवस असो किंवा कुठलाही विशिष्ट दिवस असतो, विशेष करून वाढदिवस आणि विशिष्ट दिवसांनाच मी लक्ष ध्येय करत नाहीये, टार्गेट करत नाहीये. पण खरं सांगतो, आपल्या प्रार्थनेमध्ये मला कोणीतरी सांगेल का, वर्षामध्ये ना अशा 2 वेळा येतात जेव्हा प्रार्थनेमध्ये बसणारीची संख्या कमी होते? कोणी माईक अनम्यूट करून सांगेल का, असे कोणते 2 महिने असतात जेव्हा प्रार्थनेमध्ये बसणाऱ्यांची संख्या कमी होते? नाताळामध्ये. डिसेंबर महिना. येस, हालेलुया. डिसेंबर महिना. आणि अजून दुसरा महिना किंवा दुसरा प्रसंग असले की नसतात, सेलिब्रेशन करत असतात. सेलिब्रेशन. येस. एक तर डिसेंबर महिना म्हणजे आपण म्हणू शकतो डिसेंबरचे शेवटले ते 7-8 दिवस नाताळ आणि त्यानंतर नववर्षाच्या तयारीत लोक जातात नाही का, विशेष दिवस पाळतात. हॅपी न्यू इयर. हालेलुया. 31 डिसेंबर, 1 जानेवारी वर्षाचा पहिला दिवस आहे, सेलिब्रेट करायचं. आणि त्यानंतर उत्तम शुक्रवार आहे, पुनरुत्थानाचा रविवार आहे, झावळ्याचा रविवार आहे, होसांना आम्हाला वाचीव असे आपण म्हणतो.
हालेलुया. आपण वर्षानुवर्ष तेच करतो प्रिय. आपण म्हणतो जावळ्याच्या रविवारी हुस्साना आम्हाला वाचव, उत्तम शुक्रवारी आपण सर्वांबरोबर ते वधस्तंभावरील 7 शब्दाचा संदेश ऐकतो, रविवारी आपण एकमेकांना म्हणतो प्रभू उठला आहे, खरोखर उठलाय, मी सुद्धा आहे. आपण सगळे त्याच यादीमध्ये येतो. पण आजचं वचन आपल्याला स्पष्ट सांगत आहे की तुम्ही आणि मी कुठलाही दिवस जर पाळतोय तर तो प्रभू करता पाळतोय का याची चाचपणी करणं, पडताळणी करणं गरजेचं आहे. आणि जर आपण प्रभू करता पाळत नाहीये तर मग त्या दिवसाला काही अर्थ नाही प्रिय. किंबहुना तो दिवस तुमच्या माझ्यासाठी पाशरूप होतो. जसा तो हेरोदासाठी पाशरूप झाला, जसा तो फारोसाठी पाशरूप झाला. दोघांकडून सुद्धा पातकच घडलं. हालेलुया. हालेलुया. तुम्ही आणि मी एखादा दिवस पाळतोय तर आज आपण पडताळणी करूया. कारण वचन सांगतं कोणी एखादा पाळत नाही, खात नाही, तो प्रभू करता खात नाही, तोही देवाचे आभार मानतो. आणि जो दिवस पाळतो तो प्रभू करता पाळतो, कारण त्या दिवशी तो जो खातो तो प्रभू करता खातो, तो देवाचा आभार मानतो. आपण मानतो का? बरेचदा आपल्या जीवनाचा विशेष करून वाढदिवसाचा दिवस असो किंवा नाताळाचा दिवस असो किंवा वर्षाचा पहिला दिवस आपण जर साजरा करतोय त्या दिवशी प्रामुख्याने माझा सगळ्यांना हा प्रश्न आहे, आपण प्रभूला बोलवतो का आपल्या सेलिब्रेशन? सकाळी उठून आपण प्रार्थना करतो, देवाचे आभार मानतो, चांगली गोष्ट आहे. आपण देवाला म्हणतो देवा तुम्हाला एक नवीन वर्ष दिलंस, देवा तुम्हाला न्यू इयर दिलंस. हालेलुया. आपण देवाचे आभार मानतो. आणि त्याहूनही महत्वाचं आपण परमेश्वराला बोलवतो का? माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे, अजून एक शेवटचा प्रश्न, मग आपण आजच्या अध्यायाकडे जाऊया. आपण जेव्हा ना केक कापतो, वाढदिवसाचा केक असो, लग्नाचा वाढदिवस असो, नाताळाचा असो किंवा नव्या वर्षाचा असो, तुमच्या माझ्या केकचा बाईट प्रभूला खायला आवडेल का? कोण सांगणार? प्रभू इच्छित आहे का तुमच्या माझ्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी होण्यासाठी, तुमच्या माझ्या केकचा बाईट खाण्यासाठी? काय वाटतं? आवडेल, निश्चित आवडेल. म्हणतो का प्रभू असं कुठे? चला आपण वचन वाचूया. मी मला वाटतं प्रकटीकरणामध्ये आहे, प्रकटीकरणामध्ये येऊया. आणि मला वाटतं 3रा अध्याय आहे. येस, प्रकटीकरण याचा वाटतं 3रा अध्याय, वचन 20 कोणीतरी वाचा. प्रकटीकरण 3:20. पहा, मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्या जवळ येईन व त्याच्या बरोबर जेवेन आणि तो माझ्या बरोबर जेवेन. आमेन. प्रभू म्हणत आहे लाओदिकिया येथील मंडळीला. कुठली मंडळी आहे माहितीये का? जी बायबल स्टडी मध्ये बसते, जी चर्चला जाते. थंड नाहीये पण ना ती उष्ण सुद्धा नाही. ही प्रभूची साक्ष प्रखरपणाने गाजवणारी नाही, मध्ये कुठेतरी अडकलेली. थोडस इकडे, थोडस तिकडे, थोडस देवाचं वचन, थोडस जगाची मजा, थोडस देवाची प्रार्थना, बाकी मग जगाच्या लोकांच्या गोष्टी ऐकणं, थोडस देवाशी बोलणं, नंतर मग जगाच्या कानाला लागणं. कोमट मंडळी. आणि त्या मंडळीला प्रभू म्हणतो की पहा मी तुझ्या दाराशी उभा आहे, मी दार ठोकतोय आणि जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, प्रभू म्हणत आहे मी त्याच्याजवळ आज जाईल. इतकंच केवळ नव्हे तर प्रभू तुमच्या माझ्या जेवणामध्ये आपल्याबरोबर सहभागितेमध्ये येऊ इच्छितो. प्रभू म्हणतो त्याच्या बरोबर जेवीन आणि तो माझ्या बरोबर जेवीन. हालेलुया. आपण सहभागी करून घेतो का प्रभू? आज सगळ्यांसाठी वैयक्तिक दृष्ट्या मी प्रश्न विचारतोय, कारण मागील 4 वर्षामध्ये हे अनुभवास आलेले आहे. ज्यांचे ज्यांचे वाढदिवस असतात किंवा नाताळाचे दिवस येतात किंवा रिझरेक्शन संडे येतो किंवा गुड फ्रायडे येतो, तेव्हाच आपले सभासद प्रार्थनेमधून गायब होतात. आणि कदाचित चर्चमधून सुद्धा. किंवा चर्चमध्ये जातात तेव्हा प्रभूला शोधण्यासाठी नाही जात, स्वतःच्या मनोरंजनासाठी जातात. देवाचं वचन चर्चमध्ये लक्षात घ्या, 3 तासाची सभा असते, त्याच्यामध्ये 15 मिनिटाचं, अर्ध्या तासाचं वचन असतं. ते सुद्धा पालकांचं, देवाच्या सेवकाचं वचन फार कमी लोक लक्ष देऊन ऐकतात. देवाची कृपा की आपल्या गटामध्ये आपण तो उपक्रम सुरू केलाय की रविवारी जे वचन मिळालं ते सांगा, लोक सांगतात, त्यामुळे लोक लिहून घेतात. पण आपण पण जाणतो प्रियानो, बरेच जण लक्ष या विशिष्ट दिवसांमध्ये देवाच्या वचनाकडे नसतं, स्वतःच्या नवीन कपड्यांकडे, एन्जॉयमेंटकडे असतं. आणि त्याच्यामध्ये वाईट काही नाहीये प्रिय, लक्षात घ्यावे, वाईट काही नाही. परंतु आपण जे काही करतोय देवाच्या राज्यामध्ये, लक्षात घ्या, मनोरंजन नाही असं नाही, देवाच्या राज्यात सुद्धा मनोरंजन. देवाच्या राज्यात जिकडे प्रभू आहे तिकडे आनंद आहे, पण तो पूर्ण आनंद आहे, पूर्ण शांती आहे, पूर्ण समाधान आहे प्रिय.
पण त्यामध्ये ज्याने संबंध सृष्टी उत्पन्न केली, ज्याने तुम्हाला मला वस्त्र दिले, ज्याने तुमच्या माझ्या मेजावर केक ठेवला, त्याला गौरव देणं आणि त्याला त्याच्यामध्ये सहभागी करून घेणं महत्वाचं. पहिला भाग त्या प्रभूला देणं महत्वाचं आहे. आपण जेव्हा केकचा बाईट घेतो काय करतो, आपल्या प्रिय व्यक्तीला भरवतो नाही का पहिला बाईट. आपण प्रार्थना करतो प्रियानो, नाही असं नाही. पण मी आज पुन्हा एकदा ही गोष्ट एम्फसाइज करून सांगू इच्छितो. 365 दिवसाचं एक चक्र पूर्ण झाल्यावर आपण एक दिवस साजरा करतो. तो साजरा न करणं हा प्रत्येकी आपला वैयक्तिक निर्णय आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये असं कुठेही लिहिलेलं आहे. ठीक आहे ना, की तुम्ही ज्या दिवशी जन्माला आले तो दिवस 365 दिवसांनी आला म्हणून तुम्ही आनंद करा, सेलिब्रेट करा, असं पवित्र शास्त्रामध्ये कुठेही लिहिलेलं नाही, अगत्याचं नाही. किंबहुना विश्वासणाऱ्यांच्या एवढ्या मोठ्या यादीमध्ये उत्पत्तीपासून प्रकटीकरणामध्ये आपण एकही, मी आज तुम्हाला सांगितलं 2च उदाहरणं दिसतात ज्यांनी वाढदिवस साजरा केला, आणि ते दोघेही देवाची विरोधात वागणारे पापी राजे होते, फारो आणि हेरोद. परंतु देवाचं वचन आपल्याला ख्रिस्तामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय. पौल जसा म्हणतो, मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे, पण सर्व गोष्टी मला हितकारक असतातच असं नाही. कारण मी पुन्हा एकदा सांगतो, मागील 4 वर्ष ते अनुभवलंय. वाढदिवसाच्या दिवसानंतर उलट लोक प्रार्थनेपासून दूर जातात. थोडे 10 दिवस नाताळामध्ये प्रार्थनेला न बसल्यानंतर जानेवारीमध्ये त्यांना पुन्हा प्रार्थनेमध्ये येण्यासाठी दुष्ट फार अडखळणं टाकतो. आपल्यातल्या सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव. एक दिवस प्रार्थनेत बसू नका, एक आठवडा चर्चला जाऊ नका, दुसरा आठवडा चर्चकडे पावलं वळत नाहीत, पावलं जड होतात. दुष्ट तुम्हाला जाऊ देत नाही, कारण तुम्ही कळपापासून बाहेर निघालेलं हरवलेलं मेंढरू आहात. आणि म्हणून प्रियानो, आज आपण सगळेजण वैयक्तिक पडताळणी करूया, एकमेकांसाठी प्रार्थना करूया, कारण ख्रिस्ती जीवन हे कळपाचं आहे. आणि विशेष करून आपल्या जीवनामध्ये संकटाचे दिवस येतात, दुःखाचे दिवस येतात, तेव्हा आपण देवाला आरोळी मारतो नाही का, देवा तू कुठे आहेस, माझी वाणी ऐक, कान दे, माझ्या वाणीला उत्तर दे परमेश्वर. आणि देव देतो प्रिया. आणि जर तुमच्या माझ्या संकटाच्या दुःखाच्या प्रसंगी आपण देवाला आरोळी मारतो, देवाला जवळ बोलवतो, देवाकडून सांत्वन मिळावं अशी अपेक्षा करतो, तर आपल्या आनंदाच्या क्षणामध्ये आपण देवाला सहभागी करू नये का? त्याची इच्छा नाही का प्रिय? आणि म्हणून मी पुन्हा एकदा ही गोष्ट अगत्यानं सांगू इच्छितोय की तुम्ही आणि मी कोणताही दिवस पाळतो, आता यापुढे आपल्या अंतःकरणावर रोवून ठेवूया की मी तो दिवस प्रभू करता पाळणार. सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक क्षणामध्ये माझ्या प्रभूला सहभागी करणार. मी फक्त प्रार्थना करताना हे नाही म्हणणार, प्रभू आभार मानतो तू हा सुंदर केक दिलास, हे जेवण दिलं. मी म्हणणार, प्रभू या केक मध्ये, या जेवणामध्ये, सर्व गोष्टीमध्ये प्रभू तू सहभागी हो, पहिला वाटा प्रभू तुझा आहे. हालेलुया. वचनाकडे जाण्याआधी कोणाला काही प्रश्न आहेत का या विषयाविषयी? कारण मला वाटतं हा विषय, सुजाता दीदी मला करेक्ट करू शकतील, पण हा विषय एवढा सखोलपणे आजपर्यंत आपण 4 वर्षामध्ये घेतला नाही मला वाटतं. सुजाता दीदी, तुम्हाला काही बोलायचंय का? हो, घेतला नव्हताच. आणि देवाच्या आत्म्याने आपण सर्वांना देवाचा आत्मा चालवतोय. ही केवळ देवाचीच कृपा आहे की ह्या गोष्टी देव तुम्हाला आणि मला प्रकट करत आहे. देवाकडे हीच प्रार्थना करूया की ते आचरणात आणण्यासाठी देव आपणा सर्वांना कृपा देव. कारण हा सर्वांचाच आवडीचा, आनंदाचा आणि अगदी अंतःकरणाच्या जवळचा विषय आहे. कारण खरोखर आम्ही आनंद करतो है ना, कारण हे दिवस फार महत्वाचे म्हणून परंपरेने आलेले आहेत आणि तो आपल्या अंतःकरणातला आनंद असतो की ह्या विशेष दिवशी देवाने आशीर्वादित केलेला आहे, देवाने जन्म दिला आहे. आपण प्रभूचा जन्मदिवस जरी तो वेगळा आहे किंवा प्रभूच्या पुनरुत्थानाचा दिवस, प्रभूच्या वधस्तंभावर जाण्याचा दिवस आनंदाने पाळतो, पण आज देवाकडे खरोखर ही प्रार्थना करूया की आज जे देवाने आपणाला शिकवलेलं आहे त्याच्या आत्म्याकरवी ते आपण सर्वांनी पाळा. आमेन, हालेलुया. चला आपण आपल्या अध्यायाकडे येऊया. आज आपण नवा अध्याय सुरू करणार आहोत, 1 कोरिंथ्याचा 16वा अध्याय, आणि विषय आहे यरुशलेमेतील गोर गरिबांसाठी वर्गणी. मी विनंती करतो, पहिली 2 वचनं कोणी वाचा. 1 कोरिंथ 16, 1 आणि 2. आता पवित्र जनासाठी जी वर्गणी गोळा करावयाची तिच्याविषयी मी गालिले येथील मंडळांना आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्हीही करा. आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल त्या मानाने आपला द्रव्य जमा करून ठेवावे, अशा हेतूने की मी येईन किंवा वर्गण्या होऊ नये. आमीन. आमेन. देवाचं वचन सांगतं, पौल म्हणतो, आता 16वं वचन म्हणजे
करिंथकरास पहिले पत्राचा जसा डॉक्ट्रिनल पार्ट आहे, म्हणजे जसं मंडळीला ज्या शिकवणी आहेत त्या इकडे समाप्त होतात आणि 16वा अध्याय समारोपाचा अध्याय आहे. त्याच्यामध्ये पौल मंडळीला काही महत्वाच्या बाबी सांगत आहे त्याच्या येण्याआधी ज्या करणं गत्याचं आहे. पौल म्हणतो की आता पवित्र जनांसाठी जी वर्गणी गोळा करावायची तिच्याविषयी मी गलतियातील मंडळांना आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा करा. आणि हे पवित्र जन प्रियानो आपण अभ्यास केलेले आहेत. आपण थोड्याच वेळात त्या वचनाकडे जाऊ. प्रेषितांच्या कृत्यामध्ये त्याचा संदर्भ दिलेला आहे की सर्व ज्या आपण पाहतो की आशिया पौलाच्या तिन्ही यात्रेमध्ये यरुशलेमेपासून ते आशियाचा प्रांत आणि नंतर मासेदोनिया म्हणजे जो ग्रीक आहे जो युरोप आहे त्या सर्व प्रांतामध्ये देवाच्या मंडळ्या स्थापित झाल्या होत्या आणि पौल सगळीकडे जात असे नाही का. पण मंडळीचा सर्वाधिक जो छळ होत असे पवित्र जनाचा तो यरुशलेमेत होत असे आणि म्हणून यरुशलेम मध्ये ज्या पवित्र जनांचा छळ होत असे त्यांना मदत म्हणून त्यांना सहकार्य म्हणून पौल इकडे सुद्धा नमूद करत आहे की त्यांना त्यांच्यासाठी जी वर्गणी गोळा करायची त्यासाठी मी जसं गलतीकरास पत्र आपण अभ्यास करणार ती मंडळी आहे गलतिया येथील मंडळी त्या मंडळीला आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा करा असं पौल सांगत. आणि काय म्हणत आहे आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपल्याला यश मिळाले असेल त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवा. आपणाजवळ आठवड्याचा पहिला दिवस कोणता लगेच सांगा कोणीतरी. व्हॉट इज फर्स्ट डे ऑफ द वीक? हालेलुया. रविवार. येस थँक्यू वहिनी. रविवार आठवड्याचा पहिला दिवस ज्या दिवसापासून परमेश्वराने सृष्टी आरंभ केली उत्पत्तिक्रम सुरू झाला तो रविवार आहे प्रिय. आणि रविवारी आपण पाहतो प्रेषितांच्या कृत्यापासून या आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुमचा माझा प्रभू पुनरुत्थित झालेला आहे आणि म्हणून पहिली मंडळी सुद्धा आठवड्याच्या पहिल्या दिवशी जमत असेल त्याप्रमाणे तुम्ही आणि मी सुद्धा मंडळी चर्चमध्ये जमतो नाही का. अगदी त्याचप्रमाणे करिंथेतील मंडळीला तो म्हणतो की आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसं आपणाला यश मिळालं असेल त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवा. हा माझा सगळ्यांना प्रश्न हा महत्वाचा विषय. पौल म्हणत आहे प्रत्येकाने आपणाजवळ जमा करून ठेवा. मग हे जे जमा करायचं वर्गणीचं जे द्रव्य आहे उदाहरणार्थ पौल समजा मी करिंथेतील मंडळी मला समजा आठवड्याच्या सुरुवातीला यरुशलेम येथील मंडळीसाठी 100 रुपये जमा करण्याचं दान मिळालं म्हणजे यश मिळालंय मग मी 100 रुपये जमा करू शकतो. पौल वचनामध्ये म्हणतो आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने आपल्या मानाने द्रव्य आपणाजवळ जमा करून ठेवा. म्हणजे मी 100 रुपये जमा करून ठेवले मग मी आठवड्याच्या पहिल्या दिवशी दानपात्रात पैसे टाकायचे नाही का की हेच आहे ते दानच हे पैसे आहेत मी जे 100 रुपये बाजूला काढून ठेवले. काय वाटतं? दानार्पणाच्या व्यतिरिक्त हे जमा करायचे असं. अच्छा मग समजा थँक्यू श्वेता सिस्टर. हालेलुया. समजा मला त्या देवाने सांगितलंय ना एका ठिकाणी आपण वाचतो पुढे येणार आहे तिमोथेला लिहिलेल्या पत्रामध्ये की प्रत्येकाने संतोषाने द्यावे द्यावं भाग पडते यासाठी देऊ नये देवाला दान संतोषाने द्यावे. आपण गीत सुद्धा गातो संतोषाने देणारा देवाला आवडे फार. मग समजा मी जर संतोषाने ठरवलंय की देवाला मला या आठवड्यात या रविवारी 150 रुपये द्यायचे पण त्या 150 रुपयापैकी 100 रुपये मला यरुशलेम ती मंडळीला द्यायचे. मग मी देवाला समजा त्या आठवड्यात दान दिलं नाही आणि ते दान काढून मी या यरुशलेम येथील मंडळीसाठी वेगळे 150 रुपये काढले तर काय बिघडलं? चालेल ना? काय वाटतं? नाही कारण देवाला द्यायचं ते देवालाच द्यायचं. सविता वहिनी म्हणतात नाही देवाचं ते देवाला. पण यरुशलेम येथील गोरगरिबांना पण गरज आहे ते सुद्धा पवित्र जनच आहेत नाही का. त्यांना सहाय्य करतोय प्रभू म्हणतो ज्या अर्थी तुम्ही या लहानातील एकाला केलं त्या अर्थी मला केलेलं आहे. मत्तई शुभवर्तमान अध्याय 25. मग काय बिघडलं? फार महत्वाचा प्रश्न. आजचा विषय मी देवाचे आभार मानतो. आजचे दोन्ही विषय तुमच्या माझ्या जीवनाच्या फार जवळचे. हालेलुया. येस काय वाटतं प्रिया? वर्गणी आणि दान. चला मी स्पष्ट बोलतो. वर्गणी किंवा देणगी देणगी हा शब्द वापरतो. तुम्ही आणि मी मंडळीमध्ये जी देणगी देतो आणि दान देतो या गोष्टी एकत्र असू शकत नाहीत का? एखाद्या वेळी मी देणगी देतोय तर दान नाही दिलं तर चालणार नाही का? किंवा देणगी दान या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत त्या दोन्ही देणं गरजेचं आहे. काय वाटतं प्रियाला? दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत मला वाटतं. एकत्र करून नाही चालणार बरोबर. चला माझी ऐपतच थोडी कमी आहे
आणि समजा माझ्याकडे 2च टोले आहेत, नाही का, 2 टोले, सगळ्यांचा आवडता शब्द, 2च टोले आहेत. पण मला यरुशलेम येथील गोरगरिबांना पण देणगी द्यायची आणि देवाच्या दानपत्रात पण दान टाकायचं. मग काय करू? 2च टोले आहेत. काय वाटतं, काय सॉल्युशन आहे? कोणी सांगा. इकडे एक तिकडे आधी एक. आधी दान द्यावं आणि मग त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही असेल तर मग ती देणगी आपण देऊ शकतो. आमेन. थँक्यू हिरे साहेब, थँक्यू श्वेता सिस्टर. म्हणजे 2 टोल्यांपैकी पहिली टोली मी देवाच्या दानपत्रात टाकावी, उरलेली एक टोली पाकिटात ठेवून आपल्याजवळ ठेवावी, की यरुशलेम येथील पवित्र जनांना देत आहे. आता पुढे जातं. पुढचा आठवडा मला कठीण गेला हो, पगारच झाला नाही. आता एकच टोली राहील. आता माझ्याकडे एकच टोली आहे. दानपत्रात टाकू शकतो किंवा देणगी देऊ शकतो. काय करावं? दानपेटीमध्ये टाकू शकतो. येस, हिरे साहेब म्हणतात दानपेटीत नाही टाकतो. चला आपण वचन वाचूया. मला वाटतं काही वचनातून याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करूया. पण निश्चित हे तर स्पष्ट आहे प्रियनो, देणगी आणि दान या 2 वेगळ्या गोष्टी. आपण वचन वाचूया. मी विनंती करतो, प्रथम जुन्या करारात जाऊया, दानाविषयी समजून घेऊया, दानाचं महत्व समजूया. लेवी याचा 27वा अध्याय वचन 30 कोणीतरी वाचा. लेवी 27:30. भरपूर संदर्भ आहेत, लवकर वाचा म्हणजे आज आपल्याला विषय संपवता येईल. लेवी 27:30. वचन किती? 30. भूमीच्या त्यांना उत्पन्नाचा भूमीच्या दशमांश. उत्पन्नाचा संपूर्ण दशमांश परमेश्वराचा आहे. मग तो जमिनीचा उपज असो अथवा झाडाची फळे असोत, ते परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र होय. आमेन. आमेन. परमेश्वराने इस्रायलाला जुन्या करारामध्ये आज्ञा दिली होती दानार्पणाविषयी, आणि त्या दानार्पणाला दशांश संबोधलं जायचं. लक्षात घ्या, इस्रायल परमेश्वराच्या मंदिरात वेगवेगळ्या प्रकारची दानं देत असे, पण या सगळ्या दानामध्ये जे दान बांधील होतं, म्हणजे जे दान परमेश्वराने आज्ञा केली होती की हे तुम्ही दान देवाच्या भांडारात आणणं करायचंच आहे, याच्यामध्ये तुम्ही उजवी डावीकडे वळू शकत नाही. हे आज्ञेचं दान होतं दशमांश, आणि तो दशमांश होता प्रथमांश. मी तो शब्द वापरतो. पहिलं, तुम्हाला जर 100 रुपये मिळाले तर त्या 100 रुपयामधले पहिले 10 रुपये पहिले देवाच्या मंदिरामध्ये दान भांडारामध्ये देणे गरजेचं. तुमच्याकडे जर 100 बैल जोडी असतील तर पहिले 10 बैल देवाला अर्पण गरजेचं आहे. तुमच्या भूमीचा उपज असो, वचनामध्ये काय लिहिलंय, भूमीच्या उत्पन्नाचा संपूर्ण दशमांश परमेश्वराचा आहे. मग तो जमिनीचा उपज असो, झाडाची फळे असो, जिरा असो, सताप असो, पुदिना असो, कशाचाही पहिला जो भाग आहे तो परमेश्वराला द्यावा. कारण देवाने वचन सांगितलं होतं की तो पहिला भाग तुम्ही जेव्हा देवाला द्याल त्याने तुमचे सर्व उत्पन्न आशीर्वादित. आपण अजून एक संदर्भ वाचूया. अनुवाद याचा 14वा अध्याय वचन 22 आणि 23 कोणीतरी वाचा. अनुवाद 14, 22 आणि 23. वर्षानुवर्षे तुझ्या शेतातल्या पेऱ्यापासून जे काही उत्पन्न होईल त्याचा दशमांश अवश्य वेगळा काढून ठेव. जे स्थळ तुझा देव परमेश्वर आपल्या नामाच्या निवासासाठी निवडील तेथे आपले अन्न, द्राक्षारस व तेल यांचा दशमांश आणि आपली गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांचे प्रथम वत्स आपला देव परमेश्वर यांसमोर खा. अशाने तू आपला देव परमेश्वर याचे भय निरंतर बाळगण्यास शिकशील. आमेन. या वचनामध्ये ना, येस थँक्यू सुजाता. या वचनामध्ये परमेश्वर दशमांश देण्याचं कारण सांगत आहे. देव म्हणत आहे तुम्ही का दशमांश द्या, कारण असं केल्याने तुम्ही वर्षानुवर्षे देवाचं भय निरंतर बाळगण्यास शिकाल. परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे, नाही का? तुम्ही जेव्हा आपल्या उत्पन्नाचा प्रथम भाग दशमांश 10वा हिस्सा परमेश्वराला द्यायला शिकाल तेव्हा तुम्ही देवाला मान द्याल, देवाचं भय बाळगाल. आणि सर्व गोष्टीमध्ये काय लिहिलेलं आहे, दरवर्षी शेतातल्या पळणीपासून जे उत्पन्न येईल त्याचा दशमांश पहिला अवश्य वेगळा काढ, आणि जे स्थान तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडेल यरुशलेम त्या तेथील मंदिरामध्ये तेव्हा तुमचं धान्य असो, द्राक्षारस असो, तेल असो, गुरेढोर असो, शेरडे मेंढरे यांचा पहिला भाग जो दशमांश आहे तो देवासमोर अर्पण कर. आणि त्याद्वारे प्रियांनो मंदिरामध्ये जे लेवी सेवा करणारे होते त्यांचं प्रियांनो उदरनिर्वाह चालत असत. म्हणून परमेश्वराने दशमांशाची व्यवस्था लावली होती.
पण इस्रायलाने ती पाळली नाही पूर्णपणे. आपण ते वचन वाचू. मी विनंती करतो, मलाकी याचा 3रा अध्याय वचन 6 ते 12 कोणतरी वाच. मलाकी 3 जुन्या काळातलं शेवटलं पुस्तक. मलाकी 3 6 ते 12. कारण मी परमेश्वर बदलणारा नव्हे, म्हणून याकोब वंशजो हो, तुम्ही नष्ट झाला नाही. तुमच्या पूर्वजांच्या दिवसापासून माझे विधी तुम्ही मोडिले, ते पाळिले नाही. मजकडे वळा, म्हणजे मी तुम्हाकडे वळेन, असा सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही म्हणता, आम्ही कोणत्या बाबतीत वळावे? मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकविले आहे. असे असून तुम्ही म्हणता, आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे? दशमांश व अर्पणे या संबंधाने तुम्ही शापाने शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही. एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही, याविषयी माझी प्रतीती पहा. वचन 12 पर्यंत. तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास तुम्हासाठी धमकावे. तुमच्या बागेतील द्राक्ष लतांचे फळे अकाली गळणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील, कारण तुमची भूमी मनोरम होईल, असे सेनाधीश आमेन. परमेश्वर म्हणतो. आमेन. सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील. दे विल से ब्लेस्ड ऑर द पीपल ऑफ गॉड. देवाचे लोक धन्य आहेत. हालेलुया. आणि त्यासाठी तुम्ही आणि मी देवाचं ते देवाला देणं, भरून देणं गरजेचं आहे, नाही का? जुन्या करारामध्ये परमेश्वराने इस्रायला बरोबर जो हा करार केला होता, त्या करारानुसार इस्रायलाला दशमांश आणि अर्पणे करण्याची आज्ञा केली होती, नाही का? आणि इस्रायलाने परमेश्वराला ठकवलं. त्यांच्यातील बहुतांशांनी परमेश्वराची ही आज्ञा पाळली नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो की मी बदलणारा परमेश्वर नाही, म्हणून याकोब वंशज हो, तुम्ही नष्ट झाला नाही, मी तुमच्यावर दया केली. परमेश्वर म्हणतो, तुम्ही मला ठकवलं, तुम्ही मला फसवलं. तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुझ्याकडे वळू, कोणत्या बाबतीत तुला ठकवलं. आणि प्रभूने स्पष्ट सांगितलंय, दशमांश आणि अर्पण या संबंधाने तुम्ही मला ठकवलंय. तुम्ही जे परमेश्वराच्या भांडारात आणणं गरजेचं होतं ते तुम्ही आणलंच नाही, नाही का? परमेश्वर म्हणतो, तुम्ही प्रतीती करून पहा, म्हणजे परमेश्वराच्या मंदिरात अन्न असावे म्हणून तुम्ही सगळा दशमांश भांडारात आणा, आणि मग आकाश कपाटे उघडून जागा पूर्णाने एवढा आशीर्वाद मी तुम्हाला वरती वर्षितो की नाही, याची प्रचिती पहा. देव किती चांगला आहे त्याचा अनुभव घ्या. आणि तुम्ही आणि मी जे नवे याकोबाचे वंशज आहोत, जे ख्रिस्तामध्ये नव्या करारामध्ये नवं इस्रायल आहोत, तुम्ही आणि मी कृपेच्या युगात आहोत. लक्षात घेऊया प्रिय. तुम्हाला मला देण्यासंदर्भाने आता आपण दशमांशाचे कराराधीन नाही आहोत. प्रभूने आपल्याला फार सुंदर आणि सोपी दानाविषयीची आज्ञा दिलेली आहे. ती वाचून आज आपण थांबूया. विनंती करतो, मत्तई याचा 6वा अध्याय वचन 2 ते 4 कोणी वाचा. मत्तई 6 2 ते 4. जास्त गुप्त दानधर्म. जास्त जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतो, तेव्हा तेव्हा लोकांनी आपला विरोध करावा. मग देणगी व्यवस्थात आपला पुढे सिंह वाजतात, तसे करू नको. मी तुम्हाला खचित सांगतो की आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तर तू दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये. अशा हेतूने की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल. आमेन. प्रभूने सांगितलेलं आहे किंबहुना काय गुप्त 3 गोष्टी सांगितल्यात, नाही का, डोंगरावरल्या प्रवचनामध्ये. पहिलं येतं गुप्त धर्माचरण, मग गुप्त दान धर्म आणि गुप्त प्रार्थना. प्रभू म्हणत आहे, दान धर्म करताना जेव्हा जेव्हा तू देवाच्या मंदिरात देशील, दान धर्म शब्द वापरले, फार महत्वाचा शब्द. दान धर्म करशील तेव्हा तेव्हा तू तो गुप्तपणे कर. किती गुप्तपणे की तू उजव्या हाताने देतोस, डाव्या हाताला सुद्धा कळलं नाही पाहिजे. मग समजा मी जर दान धर्म करतोय, आता माझा सगळ्यांना प्रश्न आहे, मी दानाविषयी बोलतोय, मी चर्चमध्ये देवाच्या दान भांडारात टाकतोय. माझ्या कुटुंबातल्या लोकांना सांगितलं चालेल का मी एवढं दान आज टाकलं चर्चमध्ये?
चालेल का? नाही पतीने पत्नीला सांगितलं, पत्नीने पतीला सांगितलं, चालेल का? नाही सांगायचं. सांगितलं तर मग काय होईल? आपण वचन पाळत नाही. देव म्हणजे मी आता चला एका गणिताच्या हिशोबाने बोलतो. समजा मी देवाला दान भांडारामध्ये 100 रुपये टाकले आणि मी माझ्या बायकोला सांगितलं की अगं बघ, मी 100 रुपये आज देवाच्या दान भांडारात टाकले, तर देवाच्या हिशेबी ते किती रुपये लिहिले जातील? किती रुपये लिहिले जातील? 0. हालेलुया. 0. ठीक आहे ना? म्हणजे उजव्या हाताचं डाव्या हाताला सुद्धा कळलं नाही पाहिजे. जर मी त्या दुसऱ्या व्यक्तीला बाहेर सभास्थानामध्ये रस्त्यावरती गाजावाजा करणं, शिंग वाजवणं, जे त्या इस्रायलच्या काळात होतं ते तर दूर राहिलं प्रिया. माझ्या उजव्या हाताचं डाव्या हाताला जरी कळलं तर देवाच्या हिशेबी ते 0 आहे. लक्षात घे, फार महत्वाची गोष्ट. कारण बऱ्याच मंडळांमध्ये पाकिटं वाचून दाखवली जातात, नावं लिहितात लोक पाकिटावर. संदेश समुद्रे यांनी 101 रुपये दिले 101 रुपये संदेश समुद्रे. प्रेज द लॉर्ड. देवाने संदेश समुद्रे यांचे पैसे 0 केले, कारण संदेश समुद्रे यांना मानवांचा गौरव देवाच्या गौरवापेक्षा महत्वाचा वाटला. प्रभूची आज्ञा स्पष्ट सांगते, जेव्हा तू दान करतोस, कमी तुम्हाला खचित सांगतो, हे ढोंगी लोक आपलं प्रतिफळ भरून पावले, त्यांनी देवाकडून काही अपेक्षा करू नये. देवाचं वचन सांगतं, तू तर दान धर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात डाव्या हात काय करतो डाव्या हाताला कळू नये. याचं कारण सुद्धा प्रभू सांगत आहे, जेणेकरून तुझा दान धर्म गुप्तपणे बाबा म्हणजे गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. हालेलुया. आकाश कपाटे उघडून फळ देईल. इतकं फळ देईल प्रियानो, आपली जोळी फाटेल पण त्याचं फळ थांबणार नाही. हालेलुया. कैसराचं ते कैसराला द्या, पण देवाचं ते देवाला भरून द्या, गुप्तपणे द्या. 3 प्रिन्सिपल फार महत्वाचे. देवाचं ते देवाला, गुप्तपणे देवाला आणि संतोषाने देवाला. तुम्ही आणि मी जे नव्या कराराचे भागीदार आहोत, तुम्ही आणि मी दशमांशासाठी बांधील नाही, प्रभूमध्ये ते स्वातंत्र्य आहे, पण ती पूर्व छाया म्हणून आपल्याला प्रभूने तो दशमांश दिला होता देवाने, की तुम्ही आणि मी आपल्या उत्पन्नाचा पहिला भाग आठवड्याच्या पहिल्या दिवशी देवाच्या दान भांडारात द्या. आणि म्हणून तो शब्द वापरलाय, दान धर्म. सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलं सुरुवातीला. जर तुमच्या माझ्याकडे जे काही आहे मनात ठरवल्याप्रमाणे गुप्तपणे संतोषाने पहिलं देवाच्या दान भांडारात द्यावं. आणि खरोखर अर्पण देण्याची सुद्धा गरज येते प्रियानो, देणगी देण्याची गरज येते. आपल्या भारतामध्ये सुद्धा गेली 3 वर्ष मणिपूर जळत आहे प्रिय. बऱ्याचशा मंडळांनी मणिपूरला मदत पाठवलेली आहे, अजूनही पाठवत. मी एक उदाहरण देते. इस्रायलामध्ये सुद्धा युद्ध चालू आहे, तिकडे सुद्धा गरज आहे प्रिय. आणि बऱ्याचशा मंडळ्या पाठवत आहेत मदत. खरोखर गरज लागते. पैशाचीच गरज लागत नाही, प्रार्थनेची गरज लागते, इतर गोष्टींची पण गरज लागते. देणगी लागते, वर्गणी लागते, आणि देण्यामध्ये काही वाईट नाही. पण दोन्ही देत असताना तत्व तेच आहे. पहिली गोष्ट काय, देत असताना आपण पहिलं देवाचं तर देवाला भरून घ्यायचं. दुसरी गोष्ट, तुम्ही आणि मी दान देतोय किंवा वर्गणी देतोय, देणगी देतोय, ते गुप्तपणे द्यायचं. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पौलाने सांगितले की तुम्ही आपणाजवळ जमा करा, आणि जेव्हा पौल येईल त्याचं तसं तुमच्या मंडळीमध्ये जो घेणारा व्यक्ती आहे त्याला गुप्तपणे पाकिट द्या. त्याच्यावर नाव लिहू नका, रक्कम किती आहे सांगू नका, गुप्तपणे द्या. एखादी पेटी वेगळी ठेवली असेल की रिलीफ फंड फॉर मणिपूर, त्याच्यामध्ये जाऊन टाका, त्याच्यावर नाव लिहू नका तुमचं, कारण नाव जर लिहिलं तर तुमचं 0 झालं कॉन्ट्रीब्युशन. गुप्तपणे द्या. आणि तिसरी गोष्ट आहे, संतोषाने द्या, कुरकुर करू नका. अरे हो, मला या महिन्यात हे घ्यायचं होतं, काय करणार, देवाला द्यावं लागेल, आता काय पैसेच उरले नाही, अशी इतरांकडे कुरकुर करू नका. देव ऐकतो प्रिय. आणि मग ते 0 झालं. उद्या या विषयावर आपण अजून चर्चा करूया, आणि माझा विश्वास आहे परमेश्वर आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात कार्य करेल. इथून पुढची वेळ आपले संचालक सुनीताताई तुमच्याकडे. फार सुंदर वचन आज आपल्यापर्यंत आलेलं आहे. आता आपण आपली शेवटची प्रार्थना बोलूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना. सर्वांनी आपले माईक चालू ठेवा आणि आपण या रात्री गीत देखील गाऊया. तुमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव तुझे राज्य येवो, स्वर्गात त्याचे प्रमाण आणि आम्हाला
ही सर्व सर्वात तुझीच आहे. हा. या या रात्री ईश्वर तू मजला आयुष्य रात्रीचा करावा आमेन. धन्यवाद. हालेलुया. प्रेज गुड लॉर्ड. नाईट. प्रेज द लॉर्ड. Thank you. Good night. हालेलुया जय मसीह की प्रेज लॉर्ड. गुड नाईट.